तुमची आता भाषा शैली तर तुम्ही बीडचे आहेत प्रॉपर, हो म्हणजे काय मकरंद दादा किंवा तुम्ही सगळे म्हणजे तुमचं एक वेगळा टोनिंग आहे सगळ्यांचा. काम करताना म्हणजे ऍक्टिंग करताना किंवा हे करताना एक फायदा होतो किंवा एक वेगळी ओळख तयार होते. मग ते तुम्ही कसं त्याचा तुमच्या ऍक्टिंग मध्ये किंवा त्या कलाकृतीत कसा फायदा करून घेता नक्की? मुळात काय ना, हम्म. आमची बीड आहे ना, हम्म. बीडची थोडीशी यंगरट भाषा आहे, हा. पण गोडवा आहे. मराठवाड्यातली बीडची भाषाच आहे. पीठ मागे आहे, हा. लिंबू लाटके आहे, हा ना, भूत भेडवे आहे. आमच्याकडे असं सहज म्हणतात. आणि बरोबर. आमच्या भाषेची मजा काय ना, हम्म. आमच्याकडं ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी सासू बसली इथं, हम्म. सुना इथं किरकिर करीत बसल्यात, हा. तर सासू तिच्याकडे लक्ष न देता काय लागले रे मुठभर घोगऱ्यान सर्रात मचमच, हा. काय म्हणजे आमच्याकडनं असं म्हणींचा वापर खूप केला जातो. जास्त जी आमची प्रॉपर भाषा मकरंद अनासपुरे सरांनी वापरली वापरली सगळीकडे, त्या बरोबर. भाषेत गोडवा आहे. म्हणजे म्हणी सगळ्या चित्रपटात त्यांच्या दिसतात. हा, तर ते आमच्याकडे जनरली तशा म्हणी बोलल्या जातात. हा. आणि आमची भाषा तोंडात जी जन्म जाते ना, तर ती लवकर निघत नाही. आम्हाला प्रमाण भाषा जर आम्ही बोलायला गेलो, हम्म. आता मी ॲज अन रायटर म्हणून असणार नसणार स, मग मी इथं बोलायला इथं गोंधळण, हम्म. पण लिखाण करताना मी रायटर म्हणून ते लिहितो. बरोबर आहे. तो त्याचा पार्ट झाला. हम्म. पण आमची भाषा ना त्याच्यात गोडवाच इतका आहे. म्हणजे आम्ही जर थोडं शुद्ध असं काही बोललो, अरे केव्हा आलास बाबो, आयला हे पीठ मागं लय शेंगा झोडायला लागले हो, हा. हा. लगेच त्याचा पान होता. ते कुणी असो, बरोबर. जसं कोल्हापूरला त्याच्या भाषेचं फ्लेवर आहे, तिकडे बघा कोल्हापुरात तुम्ही त्यांची भाषाने वापरली की ते बोंबलते. हो. बिडातही तसंच आहे. पण ह्या भाषेमुळं ना मला लॉस नाही झाला संधी. बरोबर आहे. हा. मी आताही बोलतोय तर मी बीडच्याच भाषेत बोलतोय. मी रोल करतो तर मी बीडच्या भाषेतच करतो. हा. हे कसं करू, ही कुठली काय बीडातलीच भाषा आहे. बरोबर. मी कुणाशी मिटिंग करताना सुद्धा त्याचा मला फायदा काय होतो माहिती का, मी सामान्य आहे. हम्म. मीटिंग मध्ये मी लक्षात राहतो लोकांच्या. बरोबर आहे. अरे यार वो बात कर रहा था यार, बहुत हसी आ रही थी. हा. तर मी ना खूप आतमध्ये त्यांच्या इथपर्यंत लक्षात राहतो. बरोबर. आणि नियम काय ना, आजकाल प्रत्येक जण हम्म. असामान्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. उगाच. ते राहणीमानात लिओदरचे शूज, कुठं ते ब्रँडेड, हे ते हम्म. बोलणं असं नाही ना. हे काय झालंय, मग असामान्यांची भाऊगर्दी झाली, हा. त्याच्यामुळे ते सगळे सामान्य झाले. बरोबर आहे. ह्याच्यात जे सामान्य राहील ते असामान्य व्हायला लागले. बरोबर आहे. मकरंद अनासपुरे सर आज काय महाराष्ट्राचे महास्टार आहेत, ते सुपरस्टार आहेत, ते नक्की. बोली भाषा. हम्म. हम्म. तर तुम्ही ना जेवढं नागराजांना सामान्यच आहे ना, त्यांचे सब्जेक्ट सामान्य. अरे तुम्ही सामान्य राहा तर असामान्य होतात. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही ना जेवढे सामान्य राहतात, हम्म. काय होतं, आपलं फील्ड हवेच आहे. जमिनीपासून निसर्गाने काय सांगितले, तुम्हाला फळं आले की निसर्ग आंब्या झाड खाली वाकत वर जातं, खाली वागते. हा का, तर जमिनीकडे जा. बरोबर. त्याच्यामुळं फळं आले की तुम्ही जमिनीकडे या. हम्म. त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा आपण आपली भाषा आपलं सोडलंच नाही पाहिजे, बरोबर. याचा त्रास होत नाही. हम्म. 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 चांगलं आहे. ही पद्धत आहे आणि हीच आम्ही वापरतो मराठीत सगळीकडे. बीडमध्ये बरेच कलाकार आणि बरेच नाटककार, संगीतकार किंवा इतर कलाकार झाले. नाही, मुळात ना बघा, बीडची स्थित्यंतर खूप छान आहेत. हम्म. म्हणजे बीड हा निजामाचा जिल्हा आधी असं म्हणायचे. हम्म. त्याच्यानंतर स्वातंत्र्य आलं आणि मग हे आधुनिक तंत्रज्ञान आलं, कारखाने आले, मग आमच्याकडचे सगळे देशाला ऊसतोडी कामगार जे आहेत आमच्या बीडचे आहेत. मग बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा झाला. हम्म. त्याच्यानंतर ही ओळख ना कलावंतांनी पुसली. तुला मी सांगतो, बीडनी रंगभूमीला खूप कलाकार दिले. म्हणजे ढोबळ मानाने तुला जर नाव सांगितलं ती आधी संपायचं नाही. मकरंद बीड, मिलिंद शिंदे हा. बीड, संदीप पाठक बीड, मी बीड, नंदू माधव बीड, कमलाकर सातपुते बीड, हो. अनिल राऊत बीड, CID 17 वर्ष जे डिरेक्ट केला नंदू काळे हो. हो. बीड, स्मिता डोंगरे बीड, अरविंद जगताप हा. बीड. बरोबर. अरे म्हणजे संजय सुगावकर झालं अंबाजोगाईची बीड, दिलीप घारे सर बीड, वामन केंद्रे सर बीड. अरे बीडनी किती दिलेत. बीडमध्ये तिकडं म्हणजे आमच्या बीडात जर बघितलं तर पक्षी आहे ना, पक्षी पिकं आले तर ते शेतात जाऊन दाणं खायला कटाळा करते, एवढा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे आमचा. हम्म. कलेचा जिल्हा आहे. हो. इतके मोठे कलावंत बीड मधले आहेत. आज बीड म्हणलं की कलावंतांचा जिल्हा म्हणतात. खूप आहेत. म्हणजे हे मी त्यात नाव घेतले, आज 5-50 तर असेच नाव निघते. सुहास शिरसाट हो. तोही बीडचा आहे. बरोबर. महेंद्र खिल्लारी बीडचा. खूप कलाकार आहेत की जे बीडचे आहेत. पण आता काय झालंय ना, हे जे मध्यंतरी घटना घडल्या,
ज्याचं सोशल मीडियावर खूप हे झालं, घटना खूप वाईट घडल्या आणि त्याला प्रत्येकानेच आपापल्या परीनं दोन्हीकडे ओढाताण चालू होती. झालं ती खूप वाईट गोष्ट घडलेली. तर त्याच्यामुळं ना प्रत्येक बीडकराकडं ना संशयाने बघायची वेळ आली. म्हणजे तुला अतिशयोक्ती सांगत नाही, इथंच पुण्यामध्ये बीड म्हणलं तर रूम देत नाहीत. मी माझ्या डोळ्याने बघितलं. म्हणजे कुठं तुम्ही बसले आणि थोडा तुमचा आवाज वाढला तर बाजूच्या टेबलवर विचारत कुठले तरी ते बीडचे म्हणलं ना तर ते उठून चालले टेबलवरून. इतक्या अनुभवात. आणि मला परवात एक अनुभव आला विनोदात, अरे बोले डॉक्टर का पेमेंट निकाले क्या नहीं, चेक निकालो बाबा वो बीड का है. हा हसी विनोद झाला, पण ती गोष्ट लागली मनाला लागली की यार बीडकडे तुम्ही असं नका बघू. प्रामाणिकपणे मला हे आजच्या पॉडकास्टमधून मला खरं सांगायचं, बीड हा खूप माणुसकीचा जिल्हा आहे. आता तू बघितलंस, बरोबर काम केले आपण एकत्र. हो, बीड हे इतका गोड माणसांचा जिल्हा आहे. इतके संत किती झाले आमच्या बीडात. अहो इतकी आपुलकी, म्हणजे आमची मैत्री 40-40 वर्षाची. आता तुला मी खोट नाही सांगत, माझी मानलेली मावशी वंजारी समाजाची, मी अजूनही तिथं घरी जातो, नातेसंबंध म्हणजे आम्ही सणावाराला सगळे जातो. माझी मानलेली आत्या धनगर समाजाची पारुबाई पिसाळ, आणि इकडे वनवे. म्हणजे हे जातफीत हे आम्हाला आता कळायला लागलो. आमच्या बीडात तसं नाही. तुम्ही बीडात येऊन बघा, बीडात कुठंच ओबीसी नाही, कुठं काही मराठा काही नाही, सगळे एक कुटुंब होऊन राहते. तुम्ही अजून बघा, हे त्याच्या घरात जाते, ते त्याच्या घरात जाते, तिथून भाजी घेणे, इतका आपुलकी. पण ना हे बाहेर जे काही गोंधळ झालाय तर ते तसं नाही. बीड हा माणुसकीचा जिल्हा आहे, कलावंताचा जिल्हा आहे, आपुलकीचा जिल्हा आहे, आणि माणसं खूप चांगले आहेत आणि प्रामाणिक आहेत. त्याच्यामुळे बीड बद्दल गैरसमज कुणी करून घेऊ नका, आणि बीडवाल्याला टोचू नका. काही नाही, कोणी काही म्हणत नाही, कुणी काही करीत नाही. हे उभे ते नाही म्हणजे अनुभव आहे. आपण इतके चांगले मित्र आहोत तुमचे, सगळेच कलाकार. म्हणजे आपण किती खोप्यामध्ये किंवा इतर सगळ्याच सिनेमात चांगलं काम केलेलं आहे, आपुलकीने केलेली.